बातमी आहे चंद्रपूर जिल्ह्यातल्या राजकीय पटलावरची। खासदार प्रतिभा धानोरकर आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते आमदार विजय वडेट्टीवार यांच्यातील राजकीय वैर अवघा महाराष्ट्र जाणतो। लोकसभा निवडणुकीच्या तिकिटावरून यांच्यात जणू महाभारतच झालं होतं। या दोघांमधील हे राजकीय वैर इतकं ताणलं गेलं की या दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते देखील विभागले गेले। त्याचे पडसाद विधानसभा निवडणुकीत उमटले होते। परंतु राजकीय पटलावरच्या अशा लढाया या केवळ सत्ता आणि वर्चस्वासाठीच असतात। सत्तेसाठी विभागणे आणि सत्तेसाठीच एकत्र येणे हे काही आता सामान्यांसाठी नवल नाही, परंतु यामध्ये सर्वात जास्त फरफट होते ती कार्यकर्त्यांची। हेच घडले धानोरकर आणि वडेट्टीवार यांच्या कार्यकर्त्यांमध्ये। परंतु चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत हे दोन्ही नेते एकत्र आले आणि एका बँकेने हे करून दाखवले अशी कुजबूज कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली। आपण पाहिले असेल, धानोरकर आणि वडेट्टीवार सर्वप्रथम तिरंगा रॅलीच्या निमित्ताने एकत्र दिसले होते। प्रतिभा धानोरकर आणि विजय वडेट्टीवार हे दोन्ही काँग्रेसचे नेते बँकेच्या निवडणुकीत एकत्रित आल्यानंतर धानोरकर वडेट्टीवार यांच्या नागपूर येथील बंगल्यावर भेटल्याचे वृत्त आले आणि आता आलेली आषाढी एकादशी मोहरमच्या निमित्ताने हे दोन्ही नेते एकत्रित दिसले। मोहरम आणि आषाढी एकादशी या दोन्ही सणांच्या पर्वावर चंद्रपुरातील काँग्रेस पक्षाला विठ्ठल पावला असंच म्हणावं लागेल, कारण धानोरकर आणि वडेट्टीवार या दोघांचं मनोमिलन झाल्याचे व्हिडिओ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना बळ देणारे ठरत आहे। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन या दोन्ही नेत्यांचे मनोमिलन कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवणार आहे। तर दुसरीकडे चंद्रपूर जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीत दोन नेत्यांमध्ये दरी वाढताना दिसत आहे, तर काँग्रेसमध्ये वाढलेली दरी कमी होताना दिसत आहे। या मनोमिलनाचा प्रभाव कितपत टिकतो हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे।